अहो, व्यायाम लोकांनी का करायचा ते सांगा. व्यायाम मला- का करायचा? हा, म्हणजे मला असं चांगलं उदाहरण सांगा की का करायचा व्यायाम. सारखं व्यायाम करा सांगा. अर्चना लय भारी विचारलाय. व्यायाम का करायचा हा प्रश्न विचारून ते का करायचं याला पटवून सांगायचं आहे. आता मला सांग, आपण सकाळी आल्यानंतर आपल्याला जिम मध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतं कधी स्वच्छ असेल तर, बरोबर आहे. बरोबर. म्हणजे जर दिवसभर जर आपण स्वच्छ जिम केली, कचरा काढून टाकला तर रोजच्या रोज करायला लागतं, तर स्वच्छ वाटतं, फ्रेश वाटतं, बरोबर आहे. बरोबर आहे. हा, सेम काल जे काय तू खाल्लंयस, काल म्हणतोय मी, कालपर्यंत जेवढं काय खाल्लंयस ते काय होणार आहे, खाल्लेलं जर आपण व्यायाम नाही केला तर स्टोअर होणार आहे. आणि ते कशाच्या रूपात तयार होणार आहे? फॅटच्या. म्हणजे कचरा झाला पण तो फॅटच्या स्वरूपात साठणार आहे, बरोबर आहे. मग तो कचरा हळूहळू वाढत जाणार आहे. मग आपण घर, जिम जे काय असेल ते प्रत्येक जण स्वच्छ करतोय नाही, मग ते फक्त झाडू मारतो, असलं बोलला जे आहे ते आहे. मग तुला व्यायाम केला म्हणजे सगळ्यांनी व्यायाम केला तर तो कालपर्यंत जे काय खाल्लंय, तुम्ही प्रोटीन खावा, फायबर खावा, जे काय खाताय ते जर नाही हालचाल केल्या, त्याचं काम थोडं होऊन बाकीचं राहिलेलं न हालचालीमुळं फॅटमध्ये जाणार आहे, बरोबर आहे. मग ते फॅटमध्ये राहू नये, तो कचरा हळूहळू पोटाच्या स्वरूपात वाढू नये म्हणून व्यायाम करा. आता तर करतील का? हा, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कचरा साठायचा नाही. म्हणजे कचरा म्हणजे आपल्या बॉडीत फॅट ती वाढू नये म्हणून व्यायाम करा. आणि आता भले बरेच जण म्हणतील आम्ही सडपातळ आहे आणि अनहेल्दी खाऊन कचरा बॉडीत घालायचा पण नाही. हा, आणि अनहेल्दी पण घालू नका, कचरा वाढवू पण नका, आणि जो काय आहे त्याला फक्त बर्न करायचं आहे व्यायामाच्या स्वरूपात. त्यामुळे व्यायामाला कारण सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.